नमस्कार मित्रांनो, मी तुमचा शेतकरी मित्र कलाकार नितीन. तर मित्रांनो, नाशिक वरून गाई गाई आलोय. आता घरी आलो, गाडी भरली टरबुजाची आणि पुन्हा आता लासलगावला चाललोय. आता लासलगावला नेमके 5 वाजता निलाव राहत्या आणि आता 4:47 झाली आणि मी थडी सारोळ्याच्या पुढे आहे. आता नेमके निलाव सापडात्या का नाही सापडती काय होईल तेव्हा खरी. आता लोड आहे थोडा हिशोबातच घेतला म्हटलं, कारण की टाइम होईल. बरं, उद्या नेमकं आता येते हो म्हटलं. उद्या जर व्यापारी लोक नसले मार्केटमध्ये तर कदाचित मार्केट बंदही राहू शकतं. त्याच्यामुळं आता एकदम जीवाची वडताड करीत आता थेट लासलगावला चाललोय. आता थडी सरवळ्याच्या आणि धारणगावच्या मध्ये आहे. बघू आता काय होईल तेव्हा खरी. आता काय आता कशी गाडी विकली जाते. इकडं 2 नंबर माल चालवलाय आणि नाशिकला 1 नंबर 9 रुपयानं खाली करून आलोय. कारण की कालच गाडी खाली नव्हती होईल ना. मी गाडी तिथे लावून मोटरसायकल घेऊन घरी गेलो होतो. व्यवस्थित गाडी खाली झाली 9 रुपयानं. आता 2 नंबर माल काय भाव जाईल, कसं जाईल आता बघू नेमकं काय होत. मसुबा माथ्यापर्यंत गाडी चांगली जोरात येते बरं का, पण तिडून पुढं लई टाइम लागतो. इथं चालू आहे नेमकं रस्त्याचं काम आणि रस्त्याचं काम चालू असल्यामुळं अवघड परिस्थिती. इथं काय गाडी ओव्हरटेक होत नाही. एखादी गाडी जर मोठी पुढं आडवी झाली ती काय आपल्याला पुढं जाऊन देत नाही. आणि 5 तर आता वाजले तर काही होऊ. आता निलाव सापडले तर बरं आहे, नाही तर पुन्हा मला बॉम्बारीत घरी सुटावं लागेल डिझेल पाणी चालून. नाही गर्दी. नेमकं कांद्याचं मार्केट आहे इथं. विंचूर कांदा मार्केट आहे आणि कांद्याचे निलाव झाले. काही या दुसरे बी गाडे त्याच्यात रस्त्याचं काम चालू आहे. ट्रॅक्टरवाले आडमध्येच बसत आहे. बघू आता पोहोचलो लवकर. आलो बरं का मार्केटमध्ये. शेवट नंबरला गाडी लागेली. निलाव सापडून राहिले. आता काय अडचण नाही. ते काय तिथून सुरुवात होईल. निलाव चालू आहे. अशी इकडं लाईन लागून जायली माईवर. इथं शेवट नंबर गाडी म्हणजे काही नाही. काय अडचण नाही. धावपळ केल्यासारखी निलाव तरी होऊन जाईल. आता पाहू आता नेमकं काय भाव जाते काही नाही. असं तशी इन्फॉर्मेशन देतोय तुम्हाला. आता बोलूया आपल्याला बुंगावला झाला. निलाव बिलाव झाला, सगळं झालं. निघालोय आता चहाच्या घरीत घरी. 3.5 रुपयाने गेला. हा 6.5 क्विंटल होता. 2200 रुपये आले. लासलगावचं भाडं 1500 रुपये आहे. 700 रुपये उरले आपल्याला. बरं आहे चला. आता काय गाई कटाळले आता घरी. आता कुठंतरी नेऊन वचित राहावं लागणार. थोडा जे आहे ते बरं चाललंय. आता हे पावसानं गाणं नाही घातलं म्हणजे बरं होईल. एक तर कसं आहे, काहींच्या गावाला दारी द्यायचं काम चाललं. कोणाचा गहू काढायला येईल. काहीच तर उन्हाळ कांदे काढायचा रट्टा चालू आहे. तेव्हा आता पाऊस उघडला तर बरं आहे बुवा, नाही तर मग अवघड परिस्थिती. आता काय होईल तेव्हा खरी. आता 1-2 शेतकऱ्याचा तर डायरेक्ट 2 रुपयाने 2.5 मागितला. ते म्हणे आता काय करावा, अवघड झालं म्हणे. आता ते म्हणे आमचा रट्टा चालू आहे गाईंना. मग गाईंना घालते कावर म्हणे. खर्च वसूल करायचा कसं. गाई निश्चित ठेवलं बरं पोतात आहे म्हणे. हा मग गाईला दाबच तेवढं चालू येतं. गाई काय करते. अवघड आहे बा. अवघड नाही, लईच अवघड आहे. आता ते म्हणे पैसे कसे वसूल करावं काय. जाऊ दे मग काय, दिली खाली करून निघालो आता घरी. चला.